करायची का सुरुवात? चॅट बॉक्स मध्ये लिहा. करायची का सुरुवात? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? खाली चॅट बॉक्स आहे, त्याच्यावर मेसेज करा होचा. ओके. सर्वांचं आजच्या या रेकी लेव्हल 1च्या फ्री सेशन मध्ये स्वागत आहे. हा एनर्जीचा क्लास आहे. कृपया आपले व्हिडिओ ऑन करा. आपले व्हिडिओज ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे. एनर्जी एक्सचेंज महत्वाचा आहे. कोण कोण तयार आहे आपल्या जीवनामध्ये आनंदाची सुरुवात करायला? लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवण्यासाठी कोण कोण तयार आहे? बस कांदा एवढा कांदा पण एवढा आता आपण सुरुवात करूया. आता जेवढे लोक तयार आहेत लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवण्यासाठी, त्या सर्वांना मी सगळ्यात पहिला सांगते, हा क्लास फ्री नाहीये. तुम्ही आता म्हणाल की फ्रीची ऍड लावली, पण आता सांगताय की क्लास फ्री नाहीये. आपण कसं सगळ्याच गोष्टी पैशांमध्ये मोजतो, पण आपल्याला वेगळी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. सर्वांनी श्वास घ्या. बघा सर्व जिवंत आहेत का? श्वास चालू आहेत का? श्वास घेऊन चेक करा. आता या श्वास घेण्यासाठी लागलेला वेळ आणि हा श्वास परत आणून दाखवू शकता का? मग आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट इथे करायची आहे पुढच्या 4 दिवसांसाठी. हा श्वास आणि या श्वासांसाठी लागलेला वेळ जो कोणीही कितीही पैसे खर्च करून आणू शकत नाही, तोच आपल्याला आता इथे इन्व्हेस्ट करायचा आहे. तर सगळ्यात प्रथम आपण आपला सिलेबस बघूया की आपण पुढच्या 4 दिवसांमध्ये काय काय शिकणार आहोत. मी डॉक्टर पूजा परब तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आपण आजपासून तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आपण आधी बघणार आहोत रेकी म्हणजे काय असते. पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. वॉटर आणि फूड चार्ज करायला शिकणार आहोत. 7 चक्र, त्यांचं महत्व, औरा म्हणजे काय, हे सर्व शिकणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला रेकीची डेली प्रॅक्टिस काय करायची, झिगू सिम्बॉल्स आणि मनी मंत्र देखील ऍज अ गिफ्ट म्हणून दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी क्लास 4ही दिवस व्यवस्थित अटेंड करायचा आहे, व्हिडिओ ऑन ठेवून. कारण ज्यांचे व्हिडिओ ऑफ असतात ना, ते मल्टीटास्किंग करत असतात आणि आपल्याला तसं नकोय. आपल्याला पूर्ण फोकस इथे द्यायचा आहे. मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांनी वही आणि पेन घेतलेला आहे ना? सगळ्यांना म्यूट करा. भाजी कांदा भागात पोचाला. सर्वांना स्क्रीन दिसते? हो. प्लीज चॅट बॉक्स मध्ये लिहा. सर्वांना स्क्रीन दिसते ना? हो हो हे भाजी ना. तर बघा, सगळ्यात पहिला आपलं शरीर असतं, हे महत्वाचं असतं. हे आपल्या आयुष्याचे 7 पिलर्स आहेत जे खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं शरीर, दुसरं म्हणजे आपलं मन, तिसऱ्या गोष्टी म्हणजे रिलेशनशिप, लर्निंग, वर्क, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी. जेव्हा आपलं शरीर व्यवस्थित असतं तेव्हा आपलं मन व्यवस्थित काम करतं. मन काम करतं तेव्हा आपले रिलेशनशिप सुद्धा चांगले असतात. मग ते कोणासोबतचेही असो, घरात असो, नातेवाईकांसोबत असतो किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी असो. नाती चांगली असली की आपल्या शिकण्यावरती पण चांगला फोकस राहतो. व्यवस्थित शिकलो तर आपलं कामही व्यवस्थित होतं आणि आपलं काम म्हणजे जिकडून आपलं अर्थार्जन चालतं
ते व्यवस्थित झालं की आपली आध्यात्मिक प्रगतीही सुरू होते. तर हे 7ही पिलर्स हे आपल्या पूर्ण आयुष्याचे बेस आहेत. आपण आपल्या शरीरापासून जेव्हा सुरुवात करू तेव्हा आपलं पुढचं आयुष्य सगळं व्यवस्थित व्हायला सुरुवात होतं. वही पेन घेतलेली असेल तर हे पहिला 7 पॉइंट्स लिहून काढा आणि तुमची आत्ताची परिस्थिती, तुमचं शरीर जर आजारी असेल तर आजारी आहे असं लिहा आणि पुढच्या 4 दिवसाच्या नंतर किंवा 1 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं शरीर कसं हवं आहे, हेल्दी हवं आहे ते पुढे लिहून काढा. आत्ताची परिस्थिती आणि तुम्हाला जे हवं आहे ते लिहा. प्रत्येक ह्या 4ही गोष्टीच्या 7ही गोष्टींच्या पुढे प्लीज स्क्रीनवरती लिहू नका. बॉडी, माइंड, रिलेशनशिप, लर्निंग, वर्क, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी. आता जर समजा तुम्ही 25,000 कमवत असाल दर महिना तर एक्सपेक्टेशन मध्ये लिहा की मला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ऍटलिस्ट महिन्याला 50,000 कमवायचे आहेत. म्हणजे तुमची आत्ताची परिस्थिती आणि पुढचं तुमचं स्वप्न हे लिहून काढा. सगळ्यांना म्यूट करा ना मॅडम. झालाय का लिहून? 2 मिनिटं देते, पटकन लिहून घ्या. बॉडी माइंड सगळ्यांना म्यूट करा. झालाय का लिहून सर्वांचं? नाही. बॉडी माइंड मॅडम आपला आवाज ऐकू येत नाही. सगळ्यांनी आपले आवाज लिहून म्यूट झालं करा असेल प्लीज. तर थंब दाखवा मला. गुड. लर्निंग वर्क वेल्थ लर्निंग. आता हे जे पुढचे 5 वाक्य आहेत हे पहिला लिहून काढा. आता आपल्याला पुढचे काही दिवस ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. आपली इतरांसोबत तुलना करायची नाहीये, कोणावर टीकाही करायची नाहीये, कोणाबद्दल कंप्लेंट सुद्धा करायच्या नाहीये, ना कोणाला जज करायचं आहे ना स्वतःवर टीका करायची आहे. ह्या 5 गोष्टी पहिल्या लिहून काढा बरं आणि आपल्या माइंड मध्ये परफेक्ट बसवा. सगळ्यात महत्वाचं तर आपण असतो आणि आपली तुलना आपल्याला इतर कोणाही सोबत करायची नाहीये. आलं कुठे का आलं हा मॅडम थांबले बाई. स्क्रीन नाही दिसत आहे. लिहून झालं का सर्वांचं? बस घे 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 ते जाऊ दे. घे झालं तर मॅडम स्क्रीन नाही दिसत आहे मला तरी. डन. थोडं कांदा झोपले पाहिजे. आता आपण आपल्या ह्या क्लासमध्ये जेव्हा आपला अटेंडमेंट होईल त्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या घरातील पाण्याला तीर्थाची चव आणणार आहोत आणि आपल्या घरातलंच मीठ ज्याचा खारटपणा आपण आपल्या शब्दांनी कमी करणार आहोत. हे कोणतंही मॅजिक नाहीये. आपण हे सगळं एका सायंटिफिक वेने शिकणार आहोत, पण आपण हे शिकणार आहोत आणि ही जादू आपण इकडे ह्या लाईव्ह क्लास मध्ये अनुभव घेणार आहोत. भाजी ते काढून पडतील ते. आणि प्लीज अजूनही ज्यांचे व्हिडिओ ऑफ असतील त्यांनी कृपा करून व्हिडिओ ऑन करा. तुम्ही तिकडे इतर कामं करत असता आणि त्यामुळे तुमच्या क्लासमध्ये फोकस राहत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. जेवढा व्हिडिओ ऑन असेल तेवढा तुमचा फोकस इथे असेल. आता मला सांगा, तुमच्याकडे वही पेन आहे, त्याच्यावर तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख आता लिहून काढा ऑन पेपर. मग ते काहीही असेल, कर्ज आहे, मग पैसे कमी पडतात, पुरत नाहीयेत घरामध्ये, कामवाली बाई उशिरा आली, मुलं ऐकत नाहीयेत, नवरा ऐकत नाहीये, जे काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते आता ऑन पेपर इथे लिहून काढा. घरामध्ये सतत आजारपण आहे,
ही ऍक्टिव्हिटी ह्यासाठी महत्वाची आहे की जसं तुम्हाला माहितीये शेतकरी काय करतो, त्याला पीक फक्त तांदळाचंच काढायचं असेल तर तो फक्त तांदूळच पेरतो. पण नेहमी तांदळासोबत इतरही अनेक तण उगवत असतात. मग शेतकरी ते तण स्वतः उखडतो आणि फेकून देतो, कारण त्याला माहितीये त्याला फक्त तांदूळच पिकवायचा आहे, फक्त बाकीच्या गोष्टी त्यासोबत ठेवत नाही. तसंच आपल्या दुःखांचं पण आहे. आपल्याला आपली दुःख आपल्या सुखासोबत न्यायची नाहीये. जेव्हा ती दुःख उपटून टाकू तेव्हाच कुठे आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येणार आहेत. आपल्याला फक्त त्या सुखांनाच वाढवायचं आहे. जेव्हा आपण निगेटिव्हिटी काढू आपल्या संपूर्ण मनातून शरीरामधून तेव्हा सुखाची पेरणी होणार आहे. तर सगळी तुमची दुःख आहेत ती आता ऑन पेपर लिहायला सुरुवात करा. जेवढा तुमचा फोकस पॉझिटिव्हिटीवर असेल तेवढंच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येणार आहे. निगेटिव्हिटीवर असेल तर निगेटिव्हिटीचीच पेरणी होणार आहे. त्यामुळे आपल्याला सुखाची पेरणी करायची आहे, तर सुखच आपल्याला पेरायचं आहे. लिहून झाले का प्रॉब्लेम सर्वांचे? प्लीज थंब. ओके. आता मला सांगा, अजूनही कोणाला वाटतंय की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत? कोण आहे इथे असं? प्रॉब्लेम्स आहेत, खूप दुःख आहे? हात वर करा. पुढच्या ऍक्टिव्हिटी मध्ये कोण सहभागी होत आहे? विद्या मॅडम, तुम्ही होणार का सहभागी? विद्या उपाध्ये. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हा, तुमचा कॅमेरा थोडा वर घ्या, मला तुम्ही दिसत नाहीये व्यवस्थित, चेहरा दिसत नाहीये. मी तुम्हाला आता एक ऑफर देते 5 कोटीची, पण त्या बदल्यात तुम्ही मला काहीतरी द्यायचंय. तुमचे मला 2 डोळे देऊ शकाल 5 कोटीच्या बदल्यात? विद्या मॅडम, बरं 10 कोटीची ऑफर देते. मॅडम नाही. 1 डोळा देऊ शकाल 10 कोटीमध्ये? नाही. 1 हात? नाही. 1 पाय? नाही. अजिबात नाही. मग विचार करा, आपल्याला देवाने जे एवढं शरीर दिलं आहे त्याची किंमत किती करोडोमध्ये असेल? किती करोडोमध्ये किंमत असेल जे शरीर आपल्या जवळ आहे? अगणित. कित्येक लोकांकडे हातही नसतात, पायही नसतात. हे देवाने जे सुंदर जग निर्माण केलं आहे ते पाहण्यासाठी डोळे सुद्धा नसतात. ते जर सगळं आपल्याकडे आहे तर आपण नशीबवान भाग्यशाली आहोत की नाही? हो. फेसबुकवर एक पोस्ट होती लास्ट टाइम. 14 वर्षाचा मुलगा होता, त्याला पायच नव्हते. त्याने पेन्सिलने आपले पाय ड्रॉ केले होते, जे तो कितीही किंमत देऊन विकत घेऊ शकला नसता. आणि आता अजून बघा, हजारो लोक आज उघड्यावरती झोपतात. त्यांच्याकडे ना स्वतःचं घर आहे ना भाड्याचं घर आहे. मग आपल्याकडे ऍटलिस्ट स्वतःचं घर किंवा भाड्याची खोली काहीतरी असते. मग आपण त्यांच्यापेक्षा भाग्यशाली आहोत की नाही? हो. जो उघड्यावर झोपतो तो विचार करतो की आपल्याकडे स्वतःचं घर तरी असावं. स्वतःचं घर असणारा विचार करतो आपल्याकडे 1 खोलीचं घर, 2 खोल्यांचं घर असावं, 2 खोल्यांवाला 3 खोल्यांच्या घराची स्वप्न बघतो. तर आपल्याकडे इतरांकडे जे नाहीये ते आपल्याकडे आहे, तर आपण कोणाच्या तरी आयुष्यातलं स्वप्नातलं जीवन नाही जगत का? हो, जगतो. त्याच्याकडे सायकल असते, त्याला वाटतं आपल्याकडे 2 व्हीलर असावी. 2 व्हीलर वाल्याला वाटत असते आपल्याकडे 4 व्हीलर असावी. ह्याचाच अर्थ आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य जगत असतो.
तर आजपासून आपल्याला कसं जगायचंय? आनंदामध्ये. जे आपल्याकडे आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे, जे नाहीये त्याच्यावर फोकस करायचा नाही. जिथे आपला फोकस जाईल तशीच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये निर्माण होईल. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काही प्रॉब्लेम्स लिहायला सांगितले होते. आता त्या पेपरचं काय करायचं ते सांगते. तो पेपर घ्यायचा, त्याचे होतील तेवढे बारीक तुकडे करायचे आणि शक्य असतील तर ते जाळून टाकायचे. जर शक्य नसेल तर सरळ टाकायचे डस्टबिन मध्ये. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला 90 दिवस पूर्ण करायची आहे. ह्या 90 दिवस पूर्ण केल्यामुळे तुमचे जे सगळे दुःख आहेत, ताण आहेत ते हळूहळू कमी होईल आणि एक दिवस पूर्णपणे संपून जाईल. आणि एखाद्या गोष्टीची सवय व्हायला, ती पूर्ण व्हायला 90 दिवस कंपल्सरी लागतातच. त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी 90 दिवस करणं गरजेचं आहे. आता मला सांगा, अजूनही किती लोकांना वाटतंय की तुमच्या आयुष्यामध्ये खूप भीती आहे? प्लीज हात वर करा. बरं, मी विद्या मॅडमला अनम्यूट करते. अनम्यूट करा. हा, थोडा कॅमेरा. अच्छा, आता मला सांगा, मी तुम्हाला परत एकदा भाग्यशाली बनवते. तुम्ही जर गुगलला जाऊन चेक केलं तर तुम्हाला दिसेल, चेक करायचे की ह्या पृथ्वी तलावरून दररोज किती लोक टाटा बाय बाय करून निघून जातात. तुम्हाला हा आकडा 10 लाखाच्या वर दिसेल. मग जर समजा आपण आजच्या दिवसाची सुंदर सकाळ बघितली तर आपण भाग्यशाली आहोत की नाही? त्या परमेश्वराने आपला त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये नंबर लावला नाही तर आपण भाग्यशाली होतो की नाही? हो आहोत. मग तो दिवस आजच्या दिवसापुरता सेलिब्रेशनसाठी महत्वाचा आहे की नाही? तेवढं कारण पुरेसं आहे सेलिब्रेट करण्यासाठी की आपण आज पृथ्वीवर आहोत. आणि उठल्यानंतर आपण अजून थोडं घरामध्ये आजूबाजूला डोकावून बघितलं तर आपल्यासोबत आपल्या घरातले सगळे मेंबर्स उठलेले आहेत. ह्याचा अर्थ त्यांनी सुद्धा आपल्यासोबत ती सुंदर सकाळ बघितलेली आहे. मग आपण आणि आपलं कुटुंब जी सकाळ बघतो आहे तो दिवस महत्वाचा आहे की नाही? पुढचा दिवस तर आपण बघितला नाहीये, तो कसा असेल आपल्याला माहिती नाही, पण आजचा दिवस सेलिब्रेशन करणं गरजेचं आहे. आणि आपला वर्तमानच आपला भविष्यकाळ घडवत असतो आणि भूतकाळ ठरवत असतो. त्यामुळे वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल तसंच तुमचं पुढचं आयुष्य ठरत असतं. जर समजा आपल्याला आंबे खायचे असतील तर आपल्याला आंब्याचीच पेरणी करावी लागेल. दुसरं एखादं बीज टाकलं आणि आंब्याची अपेक्षा केली तर आंबा मिळणार आहे का? तर आजपासून तुम्ही कशाची पेरणी कराल? चॅट बॉक्स मध्ये लिहा. इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना? प्लीज थंब. क्लिअर? ओके. एकच मिनिट हा. आता आपण बघणार आहोत आपलं माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. बघा, कॉन्शियस माइंड जे असतं त्याची विल पॉवर असते पण ती खूप कमी असते, त्याची ताकद फक्त 10%च आहे. आणि जे सबकॉन्शियस माइंड आहे ते आपल्याला वाटतं की नथिंग आहे, काहीच नाहीये, पण खरं तर त्याचीच ताकद सगळ्यात जास्त आहे, 90%. आपले सगळे विश्वास, आपल्या भावना, आपल्या सवयी, आपल्याला येणारे इंट्युशन्स हे सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंड वरती डिपेंड असतं.
आणि हे सबकॉन्शियस माइंड आपण झोपेत जरी असलो तरीही ते वर्क मध्ये असतं. जसं कॉन्शियस माइंड आपण झोपलो की बंद होतं, पण सबकॉन्शियस माइंडचं तसं नसतं. 24 तास ते वर्किंग असतं आणि आपण त्याला ज्या सूचना देऊ त्याच सूचनांचं पालन ते करतं. त्याला स्वतःचं असं काही लॉजिक नसतं. मग त्याला कसं वर्क ठेवायचं हे आपल्या हातात आहे आणि त्याची पॉवर जबरदस्त आहे. आपल्याला जे हवं आहे ते मिळवून देण्याची ताकद सुद्धा या सबकॉन्शियस माइंड मध्येच आहे. मग आता हे सबकॉन्शियस माइंड 3 गोष्टींवरती वर्क करतं. सगळ्यात पहिले अफर्मेशन, दुसरी गोष्ट आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरी गोष्ट आहे मेडिटेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय ते आपण बघूया. कोण सांगेल शिवाजी महाराजांना मा जिजाऊ काय नावाने हाक मारायच्या? चॅटबॉक्स मध्ये लिहा, शिवाजी महाराजांना मा जिजाऊ काय नावाने हाक मारत होत्या? शिवबा. येत आहे का कोणाला शिवबा. उत्तर? शिवबा. शिवबा. काय शिवबा. अजून? आणि मग बाळराजे. बाळराजे. म्यूट करा पल्लवी मॅडम, अनम्यूट करा. बोला, काय नावाने हाक मारायच्या? राजे. व्हेरी गुड, हे बरोबर उत्तर आहे. राजे. आता जर समजा मा जिजाऊंनी शिवाजी महाराजांना राजे या नावाने हाकच मारली नसती तर छत्रपती शिवाजी राजे आपल्या महाराष्ट्राला मिळाले असते का? त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये ही गोष्ट अगदी लहानपणापासून बिंबवली की तुम्हाला महाराष्ट्राचे राजे व्हायचं आहे, लोकांचं कल्याण करायचं आहे. त्यामुळे ते शिवाजी महाराज झाले. आपल्याला आपल्या महाराष्ट्राचं दैवत मिळालं. मग समजा आपणच आपल्या मुलांना असं म्हणत असू की तू किती मूर्ख आहेस, अभ्यासच करत नाहीस, तर ते मूल कसं घडेल? आपण त्याला जी एनर्जी देऊ त्याच एनर्जी मध्ये मूल वाढणार आहे. जर तुम्ही त्याला म्हणालात की तू किती छान अभ्यास करतोस, तर ते मूल छान अभ्यास करणार नाही का? तुम्हाला जसं मूल घडवायचं आहे तसे संस्कार त्याच्यावर करा, तसे शब्द त्याच्यासाठी वापरा. ते मूल नक्की तुम्हाला हवंय तसं घडेल. जर एखादं मूल इंग्लंडमध्ये जन्माला आलं असतं तर त्याने इंग्लंडची संस्कृती सहजपणे आत्मसात केली असती. साऊथ इंडियात जन्म घेतला असता तर ते मूल साऊथ इंडियन कल्चरमध्ये आरामात वाढलं असतं. मग तो मातीचा गोळा जेव्हा परमेश्वराने आपल्या हातात दिला तेव्हा त्याची पाटी पूर्णपणे कोरी होती. मग त्या पाटीवरती संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्याला जसं आपण एनर्जी देऊ त्याचप्रमाणे ते बाळ वाढणार आहे. तर ह्यापुढे लक्षात ठेवा, आपल्याला जसं मूल घडवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्याला संस्कार द्यायचे आहेत. आता अजून एक तुम्हाला उदाहरण देते. जेव्हा एखादं मूल जेव्हा पहिल्यांदा चालायला लागलं आणि ते धावायला त्याने सुरुवात केली तेव्हा किती आयांनी त्याला असं म्हटलं की धावू नकोस, थांब, पडशील. किती आया बाळाला असं बोलल्या? जर त्या आयांनी त्या वाक्याऐवजी असा शब्द वापरला असता की तू धाव, मी तुझ्या पाठीशी आहे, तर ते मूल पडलंच नसतं. तुम्ही पहिला ते वाक्य बोललात की तू धावू नकोस, पडशील. तुम्ही पहिला डोक्यात तो विचार आणलात, त्यानंतर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं आणि त्यामुळे ते बाळ खरंच पडलं. जर तुम्ही त्याचा विचारच नसता केला तर ते बाळ न पडता पुढे कंटिन्यू धावत राहिलं असतं. क्लिअर होत आहे ना सर्वांना? मग ह्यापुढे तुम्ही काय करणार आहात सगळे?
जे तुम्हाला हवं आहे त्याच्यावरतीच तुम्हाला फोकस करायचा आहे. व्हॉट यू एक्झॅक्टली वॉन्ट ह्याच गोष्टी तुम्हाला पेपरवर लिहायच्या आहेत आजपासून. स्क्रीन दिसते ना सर्वांना? ते आहेत डॉक्टर मसारू इमोटो. त्यांनी पाण्यावरती काही एक्सपेरिमेंट केले. जेव्हा त्यांनी पाण्याचं सॅम्पल घेतलं आणि त्या पाण्याला कंटिन्यू ते आय लव्ह यू म्हणत राहिले आणि त्यानंतर त्यांनी पाणी ते मायक्रोस्कोप खाली चेक केलं. त्यावेळी पाण्यावरती हे असे क्रिस्टल्स तयार झालेले दिसले आणि ज्यावेळी त्यांनी त्याच पाण्याला आय हेट यू असं म्हटलं तेव्हा ह्या पाण्यामध्ये हे असे क्रिस्टल्स तयार झाले. जे क्रिस्टल्स नाहीयेत, खूप गढूळ पाणी दिसतंय. जर ह्या फक्त 2 शब्दांचा आपल्या पाण्यावरती एवढा मोठा इफेक्ट पडत असेल तर हे संपूर्ण जग आणि आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. मला सांगा आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी तयार होतील. त्यातलं आय हेट यूचं पाणी तुम्ही पिऊ शकाल का? आय लव्ह यूचं पाणी तुम्ही सहज पिऊ शकता, पण आय हेट यूचं नाही पिऊ शकत. मग आपल्या ह्या शरीरामध्ये जे 70% पाणी आहे, जेव्हा आपण एकमेकांविषयी द्वेष भावना बाळगतो, एकमेकांबद्दल गॉसिप करतो, घरामध्ये वादविवाद करतो, त्यावेळी आपल्या घरातलं पाणी, अन्न आणि आपल्या शरीरातलं वॉटर पाणी ह्याच्यावर काय परिणाम होत असेल ह्याचा कधी विचार केला आहात का? स्क्रीन वरती बघा, जिकडे थँक्यू म्हटलं आहे, विजडम आहे, ट्रूथ, इटर्नल, एंजल, आय लव्ह यू, पीस. जेवढं ह्या पाण्याला चांगलं म्हटलं गेलं तेवढं पाण्याने चांगलं त्याचं चित्र दाखवलं मायक्रोस्कोपच्या खाली. हे सहज डोळ्यांना दिसत नाही, ह्याला मायक्रोस्कोपची गरज असते. आणि जिथे पाण्याबद्दल वाईट बोललं गेलं तेव्हा त्या पाण्याचे रंग बघा. जेव्हा आपण घरामध्ये एकमेकांबद्दल वाईट बोलतो, एकमेकांशी भांडतो, त्यावेळी आपल्या घरातलं पाणी सुद्धा असंच होत असतं. तुम्ही जर त्याचं सॅम्पल घेतलं आणि लॅबमध्ये जाऊन चेक केलं तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये हे अशाच प्रकारचे फॉर्म्स दिसतील तयार झालेले. मग हे असं पाणी आपण नेहमी ग्रहण करतो. मग त्यानंतर आपल्या शरीरामध्ये आजारपण येतं, मानसिक संतुलन बिघडतं आणि आपल्या घरामध्ये फायनान्शियल ब्लॉकेजेस तयार होत असतात. म्हणजे मूळ कारण हे असतं की आपल्याकडे पैसा टिकत नाही. ही एक बेसिक सुरुवात आहे. तुम्ही जर इथून व्यवस्थित सुरुवात केली तर तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून तुम्हाला हळूहळू मार्ग मिळायला सुरुवात होईल. बघा परत एकदा स्क्रीनवरती थँक्यू बोललेलं क्रिस्टल बघा, यू मेक मी सिकचं क्रिस्टल पाणी बघा, लवचं बघा आणि हे एका डॅम मधलं पाणी आहे जे मी खालती सर्कल करून दाखवते आहे. हे बिफोर प्रेयर म्हणजे त्याला प्रार्थना करण्यापूर्वी हे पाणी असं दिसत होतं. थोड्या वेळाने त्याच पाण्याला प्रार्थना केल्यानंतर हे पाणी ह्याप्रमाणे दिसलं. मग बघा आपल्या 2-3 शब्दांनी हे पाणी त्याचं किती रूप बदलतं. त्याचप्रमाणे डॉक्टर मसारू इमोटो यांनी अन्नावर सुद्धा प्रयोग केला. त्यांनी फक्त शिजलेला भात घेतला आणि 3 बरण्यांमध्ये त्याला डिवाइड केलं. एकावर लिहिलं लव, एकावर लिहिलं हेट आणि एकावर लिहिलं नथिंग. त्याच्यावर त्यांनी काहीच प्रयोग नाही केला, फक्त दोघांवर केला. लव वाल्याला ते रोज म्हणाले आय लव्ह यू आणि हेट वाल्याला रोज म्हणाले आय हेट यू. तर हा आय लव्ह यू चा भात 30 दिवसानंतर सुद्धा तेवढाच ताजा दिसत आहे आणि आय हेटचा भात 30 दिवसानंतर त्याला पूर्ण पाणी सुटलेलं आहे आणि बुरशी पकडली आहे. आणि हा जो नथिंग आहे त्याच्यावर काहीच नाही केलं त्यांनी, त्याला तसंच सोडलं होतं. त्यामुळे तो जास्त खराबही नाही झाला आणि जास्त ताजाही नाही राहिला. ही आहे आपल्या शब्दांची ताकद. आपण एक प्रयोग करूया. तुमचा हात घ्या, माझा हात दिसतोय सगळ्यांना? हा हात थोडा मागे घ्या. घेतला? किती गेला मागे? एवढा गेला. हात पुढे घ्या.
जस्ट म्हणा येस आय कॅन डू इट, येस can आय do कॅन डू इट, येस आय कॅन डू I इट. can do it. Yes, आता I हाच can हात do it. अजून मागे घ्या. किती मागे गेला बघा, आधीपेक्षा जास्त मागे गेला. ही आहे आपल्या शब्दांची जादू. अशाच जादू आपण अजून खूप बघणार आहोत आपल्या ह्या 4 दिवसामध्ये. पण हे कोणतंही मॅजिक नाही आहे. आपण हे सर्व काही सायंटिफिक वेने शिकणार आहोत. सर्व सायन्स आहे. स्क्रीनवरचं वाक्य वाचा. वाचलं का? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना. हाँ. आता हे वाक्य वाचून किती लोकांच्या डोळ्यासमोर हत्तीचं चित्र उभं राहिलं? कसं काय लावलं लवकर? चित्र उभं राहिला का हत्तीच्या डोळ्यासमोर? तिकडे वाक्य होतं सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, तरीही बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर हत्तीचं चित्र उभं राहिलं. म्हणजे जेव्हा आपण आपल्या माइंडला सांगत असतो की जी गोष्ट आपल्याला करायची नाहीये, नेमकी तीच गोष्ट आपण व्यवस्थितपणे आपलं मन आपल्याकडून करवून घेत असतो. आता आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊया. कोण सहभागी होईल? कोणाला सहभागी करून घेऊ? धनश्री मॅडम अनम्यूट करा. तुम्हाला मुलगी आहे, मुलगा आहे? मुलगा आहे. मुलगा किती वर्षाचा आहे? 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचा मुलगा आहे. बरं, आता त्याच्याकडे मोबाईल तर नसेल, लहान आहे. आपण जस्ट इमॅजिन करूया की त्याच्याकडे मोबाईल आहे. तुमचा मुलगा क्लासला गेला, त्याच्याकडे मोबाईल आहे. त्याची घरी येण्याची नेहमीची वेळ उलटून गेली आहे, पण तो घरी नाही आला. 2-3 तास झाले, तुम्ही त्याला कंटिन्यू फोन करताय, फोन लागत नाहीये. इतर लोकांना, त्याच्या मित्रांना, क्लास टीचरकडे तुम्ही चौकशी केली की तो निघाला का क्लासमधून, तरीही तुम्हाला त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. मग तुमच्या डोक्यामध्ये काय विचार सुरू होतील? कुठे गेला तू? अजून सगळं निगेटिव्ह चालू होईल. पण हीच निगेटिव्हिटी आपलं मनही जे वैरीही चिंतत नाही, ते आपलं मन चिंतत असतं. तेच आपण व्हिज्युअलाइज करतो आणि कधी कधी त्याच गोष्टी सत्यामध्ये उतरतात. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला व्हिज्युअलाइज करायच्या नाही आहेत. आपण एक छोटंसं मेडिटेशन घेऊया. पाणी आहे सर्वांकडे? जरासं पाणी पिऊन घ्या. डन. सर्वांनी ताठ बसा, खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा, कसंही बसा, आरामात बसा. डोळे बंद. मी मेडिटेशन स्टार्ट करते आहे. छोटंसं आहे, व्यवस्थित मन देऊन ऐका. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्या. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करीत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला संपूर्ण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर आणि मनातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या
शरीर आणि मनातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. बघा, आता तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. आता तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आलेलं आहे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण फुललेलं असेल. अगदी तुमच्या आवडत्या रंगाचं ते गुलाबाचं फूल आहे आणि तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीने तुम्हाला ते खूप प्रेमाने दिलेलं फूल आहे. आता हे तुमच्या जवळच्या व्यक्तीने प्रेमाने दिलेलं फूल तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या जवळ आणलेलं आहे. आणि बघा, त्या गुलाबाचा सुगंध तुम्हाला अधिक प्रसन्न करत आहे. आणि बघा, तुम्हाला त्या गुलाबाचा सुगंध अतिशय प्रसन्न करत आहे. त्या गुलाबाचा सुगंध तुम्हाला खूप प्रसन्न करत आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. सुगंधासोबत चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे, एक अलगद स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि ह्याच स्माइल सोबत स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली स्लोली कम बॅक. ओपन युअर आईज. कोणी कोणी गुलाबाचं फुल अनुभवलं? म्हणजे बघा, जी गोष्ट अस्तित्वातच नव्हती तिचा आपला इथे बसल्या जागी अनुभव घेतला. मग अशा कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात ज्या नसतातच, पण आपणच त्यांना उगाच डोक्यात सांभाळलेलं असतं. होतंय ना क्लिअर सर्वांना? परफेक्ट. आणि बघा, जेव्हा असे निगेटिव्ह विचार मनात येत असतात, जेव्हा आपण एखादी व्हिज्युअलाइज करून मोकळे होतो, आपल्याला कळत नाही, मग अशा वेळी काय केलं पाहिजे? आपल्या जन्माची सुरुवात कुठून झाली? आपल्या नाभीपासून. मग आपल्या नाभीपासून आपल्याला आपले हात असे घ्यायचे आहेत आणि हे कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हे कुठे करायचंय? आपल्या नाभीजवळ. मानेजवळ नाही, नाभीजवळ. नाभीजवळ. थोडं खाली. रुपाली मॅडम, थोडं खाली. डिलीट डिलीट डिलीट. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जेव्हा एखादी गोष्ट आपण चुकून विचार करून मोकळे होतो, मग आता आपण करू काय शकतो? तर ते मागे तर घेऊ नाही शकत. मग अशा वेळी तो विचार आपल्या नाभीपासून आपल्याला कट करायचा आहे. आणि एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा मिळवायची आहे, जे तुम्हाला हवं आहे, हे तुम्ही लिहून घ्या. येल्लो पेजवर रेड पेनने लिहायचं आहे. जे पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत. आता जर समजा तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल तर तुम्ही काय लिहाल? आय एम हेल्थ मॅग्नेट. जर तुमच्याकडे खूप पैसे हवे असतील तर काय लिहाल? आय एम मनी मॅग्नेट. असे अफर्मेशन्स तुम्हाला येल्लो पेजवर रेड पेनने किंवा व्हाईट पेज वरती गोल्डन पेनने, जो गोल्डनचा ग्लिटर पेन येतो त्या पेन. कोणत्या पेन मॅडम? कोणत्या पेन आणि कोणत्या पेजवर? येल्लो पेजवर रेड पेनने, हा पिवळ्या पानावर लाल पेनाने, हा आणि सफेद पानावरती सोनेरी पेनाने. सफेद पानावर जर सोनेरी तुम्हाला पेन. चांगलं आरोग्य हवं असेल तर तुम्ही लिहाल मी खूप आरोग्य समृद्ध आहे. आणि जर तुम्हाला खूप पैसा कमवायचा असेल तर तुम्ही असं लिहाल की पैसा माझ्याकडे सहजरित्या आकर्षित होतो. हे तुम्हाला जे तुमचं अफर्मेशन असेल, जर समजा तुम्हाला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल तर ते अफर्मेशन, किंवा अजून काही मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आई वडिलांसाठी जे काही असेल ते तुम्हाला रोज रात्री 21 वेळा लिहायचं आहे झोपण्यापूर्वी. कारण झोपताना आपण आपल्या माइंडला ज्या सूचना देतो ते माइंड खूप सबकॉन्शियस माइंड खूप चांगल्या पद्धतीने घेत असतं, स्वीकारत असतं आणि झोपेमध्ये सुद्धा ते वर्क करत असतं. आणि हे लिहिल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे
Yes, I am committed to achieve all Yes. these. Yes, Yes. I am committed I am committed to achieve all these. to achieve. Thank you so much, God, for giving me everything I want. परत रिपीट करू का? हा. Yes. बोला. Yes, I am committed To achieve. to achieve all this. Thank you so much, God, for giving me everything I want. हे वाक्य तुम्हाला तुमचं 21 वेळाचं लिहून झाल्यावर त्याच्या खाली हे एक वाक्य लिहायचं आहे. आता ह्या 2 ऍक्टिव्हिटी आपल्याकडे 90 दिवसासाठी राहतील. एकतर तुमचे दुःख आणि तुम्हाला जे हवंय ते हे रात्री झोपताना. म्हणजे बघा, जसं एखादा माठ असतो पाण्याचा भरलेला, त्याच्यामध्ये जर सर्व गढूळ पाणी असेल आणि त्याच्यात जर तुम्ही चांगलं पाणी ओतलं तर काय होईल? बादच होणार. चांगलं पाणी सुद्धा खराब होईल ना. हो. मग त्यासाठी आधी आपल्याला सगळं दुःख बाजूला काढून आपल्याला तो माठ पूर्णपणे रिकामा करायचा आहे. त्यानंतर आपल्या चांगल्या विचारांची सकारात्मकता तिथे भरायची आहे. गॉट इट? ओके. तिसरं आपलं होतं सबकॉन्शियस माइंडचं काम करणारी तिसरी गोष्ट म्हणजे अफर्मेशन. अफर्मेशन नाही, सॉरी, मेडिटेशन. मेडिटेशन. मग आता मेडिटेशनचा अर्थ मला कोण सांगेल तुमच्यापैकी? तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. मेडिटेशन म्हणजे काय, कोणी सांगू शकतं? बोला. शारदा मॅडम बोला. नमस्ते मॅडम. हा. जेव्हा आपण ध्यानधारणेमध्ये आपलं चित्त सहस्त्रामध्ये ठेवून आपलं पूर्ण लक्ष जेव्हा एकत्र केंद्रित करतो, त्यावेळेला जे चैतन्य आपल्या हातामध्ये किंवा सहस्त्रारापासून मूलाधारापर्यंत किंवा मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंत जेव्हा जातं, त्यावेळी हातावर जे चैतन्य येतं, त्या चैतन्यमय याला चैतन्य येणं यालाच मेडिटेशन म्हणतात. ओके. अजून कोणी सांगेल? यांचं पण बरोबर आहे. अजून कोणी सांगेल? बघा, आता शारदा मॅडमने जे सांगितलं ते उत्तर बरोबरच आहे. पण आपण आता बेसिक मध्ये आहोत, आपल्याला सुरुवात करायची आहे. तर मेडिटेशन म्हणजे आपण आता आपलं जे काम चालू आहे ती गोष्ट पूर्ण लक्ष केंद्रित करून करतो आणि त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळवतो. त्या प्रक्रियेला सुद्धा मेडिटेशन आपण म्हणू शकतो. आता जर समजा एखादी बाई भाजी कापत असेल आणि तिच्या डोक्यामध्ये त्यावेळी जर वेगळाच विचार असेल की आता माझी मुलं बाहेर काय करत असतील, माझा नवरा काय करत असेल, तर ती भाजी कापताना काय होईल? भाजी ऐवजी ती सुरी तिच्या बोटावरून कापली जाईल. जर एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असेल आणि त्याचं लक्ष वेगळीकडे असेल तर काय होईल? हायवेवरती बोर्ड लागलेले असतात, नजर हटी दुर्घटना घटी. हे कशामुळे होतं? म्हणजे आपले डे टू डे लाईफ मधले जी काही आपली कामं आहेत ती आपल्याला पूर्ण लक्ष देऊन करायची आहेत. ही सगळ्यात पहिली पायरी आहे मेडिटेशन फॉर्म करण्याची. जर आपण इथे यशस्वी झालो तर आपण मोठे मोठे मेडिटेशन यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. कळलं? बेसिक गोष्ट मेडिटेशन म्हणजे काय असते? एकाग्रता. तुमच्या वर्तमानांच्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी देता त्याच्यावर तुमचा भविष्य काळ अवलंबून असतो आणि तुमचा भूतकाळ ठरत असतो. त्यामुळे वर्तमान मधले क्षण आनंदाने जगा.
तुम्ही आनंदी असाल तर तुमचं कुटुंब आनंदी राहील आणि कुटुंब आनंदी असेल तर संपूर्ण घरातले व्हायब्रेशन सुद्धा आनंदी आणि पॉझिटिव्ह राहतात. वही पेन घ्या सर्वांनी हातामध्ये. आता तुमच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या 10 जबाबदाऱ्या आता लिहून काढा. मग ते काही असू दे, मुलांची शिक्षण, मुलांची लग्न, घराचं स्वप्न असेल, नवऱ्याबद्दल काही स्वप्न असेल, जे काही असेल, ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्या अंगावर की ह्या मला पूर्ण करायच्या आहेत त्या सर्व आता लिहून काढा. झालं की थंब दाखवा मला सर्वांनी. Done? आता अनम्यूट कोण होईल? ऍक्टिव्हिटी मध्ये कोण सहभागी होईल आता? शारदा मॅडम करा अनम्यूट, बोला. काय येतं मॅडम? हा, तुम्ही जबाबदाऱ्या लिहिल्या तुमच्या? हो, माझ्याकडे 5 जबाबदाऱ्या आहेत त्या. हा, आता मला सांगा त्याच्यातली तुमची स्वतःसाठीचं काय स्वप्न आहे? स्वतःसाठीचं त्या 5 मधलं. माझं आरोग्य सुदृढ ठेवणे. किती नंबरला आहे ते? ते 2 नंबरला आहे. ओके, आणि फर्स्टला? फर्स्टला नातवंडांचे शिक्षण योग्य रीतीने पूर्ण करणे. ओके, गुड. धनश्री मॅडम तुम्ही सांगा मला तुमचा नंबर कितवा आहे जबाबदारीमध्ये? म्हणजे घरची जबाबदारी हा, 2 नंबरला. 2 नंबर. ओके, रुपाली मॅडम तुम्ही कितवा नंबर आहे? चौथा. अमोल सर म्यूट आहात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कितवा नंबर आहे तुमचा? स्वामी 1 नंबरला पहिला. आहे. व्हेरी गुड. श्री चला, आता स्वामी त्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, त्यांचं तर आपल्याला माहिती नाही श्री कितव्या स्वामी नंबरला आहे, तरी आपण त्यांच्यासाठी बोलूया. आता ज्यांनी अगदी स्वतःचा साठीचा नंबर सगळ्यात शेवटी ठेवला असेल त्यांनी मला फक्त सांगा, आता जर तुम्हाला इथे काही झालं, काहीही झालं, कधीही, जर पुढच्या 10-12 दिवसात किंवा कधीही, तर काय होईल? बाकीचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत. अजून वेगळं उत्तर? जर समजा मला इथे काही झालं आता, तर माझ्या घरचे काय करतील? काय होऊ नये. मला उचलतील आणि 4 तासाच्या आत पोहोचवून येतील. कट 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 कट. ही गोष्ट खरी आहे की नाही, सत्य आहे की नाही हे या जगातलं? होय, मग आपण सगळ्यात आधी कोणासाठी जगलं पाहिजे? स्वतःसाठी.
4 तासामध्ये पोहोचवलं जाईल. त्यानंतर जे सुरुवातीचे प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वेगवेगळं असतं. जसं हिंदू धर्माप्रमाणे आपण बोललो तर पहिले 12-13 दिवस फोटो असेल, ताज्या फुलांचा हार घालतील. त्यानंतर एक परमनंट नकली फुलांचा हार घालतील. जेव्हा कधी घराचं इंटेरियर चेंज होईल, कलर काम करायचं असेल, त्यानंतर तो फोटो सुद्धा घरात नसेल, अडगळीच्या खोलीत किंवा डिरेक्टली घराच्या बाहेर. आपलं ह्या पृथ्वीवरचं अस्तित्व संपलं. मग जबाबदारी आपल्याला पहिला आपल्यापासून चालू करायची आहे. तुम्हीच सांगा, तुमच्या घरांमध्ये आधीच्या किती पिढ्यांचे फोटो आहेत? फार फार तर आधीच्या 1 किंवा 2. आपली पुढची पिढी तेवढेही ठेवणार नाहीये. नाही नाही डेव्हलप. एकच मिनिट हा. आपण तर हे बघितलं की आपण भाग्यशाली कसे आहोत. मग तेच लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्यात पुढे आपली प्रायोरिटी आपणच पहिला असलो पाहिजे. आपली फॅमिली ही महत्वाची आहे, पण सगळ्यात पहिला आपण. हे आपल्यापासूनच सुरुवात होतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण घराच्या बाहेर असतो, आपल्या घरचे ना आपली वाट बघत असतात की आता आपली पत्नी येईल, आता आपला नवरा येईल, आपली मुलं येतील, आई वडील येतील. पण आपण काय करतो, आपण जे बाहेर फिरून येतो, जे कामावरून येतो, सगळी दुःख आपल्या मनामध्ये घेऊन येतो. जर तुमच्या घराच्या बाहेर झाड असेल तर त्या झाडावर तुमचं हे सगळं दुःख, हा तणाव झाडाच्या बाहेर टांगा आणि मग घरात प्रवेश करा. कारण तुमच्या घरातली माणसं तुमची वाट बघत असतात, तुमच्या त्रासाची नाही, तुमच्या स्ट्रेसची वाट बघत नसतात. आणि अजूनही काही मैत्रिणींना वाटतं की माझे अहो माझ्याकडे लक्षच देत नाही. तर अशांनी काय करायचंय, म्हणजे ती स्त्री काय करते, अजून आपल्या जाऊन 4 मैत्रिणींना सांगते की माझे हे समजूतदार नाहीत, प्रेमळ नाहीत, ऐकतच नाहीत. मग आपण काय करत असतो इथे, ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आहे तीच गोष्ट आपण अजून 4 लोकांना सांगून तिचं मल्टिप्लिकेशन करून ठेवतो ब्रह्मांडामध्ये. आणि ब्रह्मांड काय करतं, आपण जे बोलतो तेच आपल्याला 4 पटीने परत पाठवत असतं. आपले शब्दच ब्रह्मांड आहेत, ही गोष्ट पहिल्या लक्षात ठेवा. जर तुम्ही 4 लोकांना सांगितलं की माझा नवरा खूप प्रेमळ आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो, माझं सगळं ऐकतो, तर काय होईल, ब्रह्मांड सुद्धा तेच ऐकेल आणि तेच तुमच्याकडे 4 पटीने परत पाठवेल. आणि हे सारखे शब्द बोलून बोलून तुमच्या नवऱ्याच्या औरामध्ये ही गोष्ट कायमची बसेल आणि 90 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. ज्यांना पत्नी हवी आहे शांत स्वभावाची, त्यांनी पत्नीसाठी अफर्मेशन द्या आणि पत्नीने नवऱ्यासाठी अफर्मेशन द्या. 90 दिवसात हे विश कंप्लीट होणार आहे जर तुम्ही हे पूर्ण ट्रस्टने केलं तर. तसंच अफर्मेशन तुम्ही मुलांसाठी देऊ शकता. सासू सासरे आहेत, आई वडील आहेत किंवा आपले इतरही नातेवाईक असतात. तुम्ही सगळ्यांसाठी हे करू शकता. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. एक जोडपं होतं, त्यांना 2 मुलं होती. त्यांनी मुलांना खूप शिकवलं. दोन्हीही मुलं फॉरेनमध्ये जाऊन सेटल झाली. आणि ज्या वेळेला ती पत्नी वयस्कर वारली, वडिलांनी मुलांना फोन करून सांगितलं की या आता आई गेलीये. मोठा मुलगा आलाच नाही, 2 नंबर मुलगा आला. सुरुवातीचे सगळे क्रियाकर्म झाले. मुलाने सांगितलं की 12व 13व होईपर्यंत थांब. वडिलांनी सांगितलं मुलाला. मुलगा म्हणाला की हे पैसे घ्या, माझ्याकडे वेळ नाहीये, मला जावं लागेल. वडील आधीच बायको गेल्याच्या दुःखामध्ये होते. टेरेसवर गेले, वरून उडी मारली आणि स्वतःला जागच्या जागी संपवलं. आणि सोबत चिठ्ठी सोडली मुलासाठी, आता आई सोबत माझे पण क्रियाकर्म करून जा, म्हणजे तुला परत भारतात यायची गरजच नाही. मग सांगा, ह्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपणच मुलांना टाकतो की नाही? हे सगळे संस्कार आपणच मुलांना दिले म्हणून मुलं असं वागली. एखादं मूल खोटं बोलतं, ते कोणामुळे बोलतं? ते कुठून शिकून आलेलं असतं मूल खोटं बोलायला?
तुम्हीच सांगा, एखादं 4-5 वर्षाचं मूल असतं, घरामध्ये फोन नसतो, तेव्हा आपणच त्याला सांगतो फोन उचल आणि सांग आई घरात नाहीये, बाबा घरात नाहीये. सुरुवात कुठून झाली मुलांनी खोटं बोलायची? आपण नंतर दोष देतो बाहेरच्यांना, पण खरी सुरुवात आपल्यापासून असते. सगळ्यात महत्वाचं, मुलांसमोर चिडचिड करू नका, स्वतःची सुद्धा. मुलांसमोर नेहमी आनंदीच राहा. अजून एक उदाहरण आहे. एक आजी वारल्या. त्यांचं शरीर ना, त्या वारल्या तेव्हा शरीर पूर्ण सुजलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. जेव्हा ती डेड बॉडी त्यांनी ठेवली की आता जायचंय, घेऊन जायचंय सगळं क्रियाकर्मांसाठी, त्या आजींना मुलं होती, मुली आहेत, मुलं होते, सगळे होते तिकडे. पण दुःख कोणाला नव्हतं की आजी गेल्या. दुःख ह्याचं होतं की त्या सोन्याच्या बांगड्यांचं काय होईल. सगळ्यांचा जीव तिथे अडकला होता. शेवटी सोनाराला बोलवून त्या बांगड्या कापून घेतल्या. त्यानंतर ह्यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर त्या आजीला नेलं गेलं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इट स्टार्ट फ्रॉम यू. कीप युअर सेल्फ ऑन फर्स्ट. आणि हे मॅग्नेट आहे, आपलं मन सुद्धा एका मॅग्नेट प्रमाणेच आहे. जे तुम्हाला आकर्षित करायचं आहे तेच मागा. जर चुकीचं मागितलं तर ते सुद्धा इथे अट्रॅक्ट होईल. आणि ह्या 5 लाईन्स पटकन ह्या तुम्हाला दर सकाळी म्हणायच्या आहेत उठल्यानंतर. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. The best. I can do it. Do it. And काय? God always. God always with me. God always with me. I am a winner. लिहून झालं की मला थंब दाखवा. ओके. Today is my day. Okay. झालं सर्वांचं? झालं. ही एक प्रेयर आहे, हो'ओपोनोपोनो. हे डॉक्टर हे लेन ह्यांनी ही प्रेयर अशा व्यक्तींवरती अप्लाय केली जिकडे अति गुन्हेगार लोक राहत होते. त्यांच्यावर ही प्रेयर त्यांनी अप्लाय केली. प्रेयर अशी होती, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ह्या 4 लाईन्स. आणि त्याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड केली आहे, ती म्हणजे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. ह्या सुद्धा 4 लाईन लिहून घ्या आणि त्याच्या खाली लिहा आय फॉरगिव्ह माय सेल्फ. त्यांनी अति गुन्हेगार लोकांवरती अप्लाय केलं आणि ते अति गुन्हेगार लोक इतके सुधारले की त्यांचं जेल आणि हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करून टाकावं लागलं. एवढी पॉवर या शब्दांमध्ये आहे. आणि ही खूप एक विश्वप्रसिद्ध प्रार्थना आहे आणि कोणतंही मॅजिक आता आरामात घडू शकतं. शेवटी काय लिहायचं लक्षात राहिलं. झालं लिहून? लास्टला काय लिहायचंय? बुद्ध हे सांगतात, व्हॉट वी थिंक वी बिकम. त्यामुळे जे हवा आहे त्याचाच विचार करा, नको असलेल्या गोष्टींचा विचार करू नका. What we think. आता तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांची पेरणी तुम्हाला आता ह्यापुढे करायची आहे. तर मला कोणी अनम्यूट होईल का आता?
कोणी सांगेल पुढचं मेडिटेशन आपण आज घेऊया की उद्या कंटिन्यू करूया? रेडी आहात आता मेडिटेशन साठी सर्वजण? हो, डन. आता आपण घेणार आहोत 5 मॅडम लाईव्ह एक मिनिट मेडिटेशन. मॅडम हा? एक मिनिट या 5 दिवसाची फी काय आहे का? नाही, हे फ्री आहे. 4 दिवस आहे आपलं, आजपासून गुरुवारपर्यंत. टोटली फ्री आहे. हा. लेवल 1 मी पूर्ण फ्री शिकवते. बर हा. थँक्यू मॅडम. आता आपण घेणार आहोत 5 लाईव्ह मेडिटेशन. हे एक मेडिटेशन असं आहे म्हणजे इतकं मॅजिकल आहे की लास्ट टाइम ना एक मॅडम होत्या, त्यांच्यावर कोर्टाच्या 5-5 केस सुरू होत्या. ह्या मेडिटेशन मधून त्यांनी त्या लोकांना माफ केलं, त्यांनीही इतरांची माफी मागितली आणि काहीच दिवसात त्यांच्या त्या केस पूर्णपणे नील होऊन गेल्या. त्या कोर्ट केस मधून त्या मुक्त झाल्या. इव्हन ह्याचं एवढं मॅजिक आहे ना की तुमचे जे शत्रू असतील, दुश्मन असतील, जे लोक तुमच्याशी बोलत नाहीत, ते लोक सुद्धा तुमच्याशी नंतर बोलायला येतात. इतकं पॉवरफुल आहे. माफ करणं कठीण आहे, पण त्या मागचं मॅजिक आपण आता बघणार आहोत की माफ केल्याने काय काय घडू शकतं आपल्या आयुष्यामध्ये. सर्वांनी पाणी पिऊन घ्या, एक ग्लास तरी प्या. काय करलेलं आहे? तर पाणी पिऊन बसले सर्व? ठीक आहे. आता सगळे ध्यानाच्या ह्याच्यामध्ये बसा व्यवस्थित. जसे मगाशी बसलेला. ज्यांना 15 मिनिटं व्यवस्थित बसता येणार नाही त्यांनी बेडवर झोपलं तरी चालेल, झोपून केलं तरी चालेल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यवस्थित मांडी घालून बसा, कम्फर्टेबल बसा. पण मॅडम मांडी घालता येत नाही, मग असं सोप्या बसलं चालेल? पाय सोडून टेकून बसा भिंतीला मागे आरामात, काहीच हरकत नाही. हे जमिनीवर, धनश्री मॅडम खाली काहीतरी घ्या, जमिनीवर बसू नका. खाली काहीतरी अंतरा, आसनावर बसा कोणत्या तरी. असूनच नाही. रेडी सर्व? रेडी ना? करू स्टार्ट? ओके. पाणी प्यायलात ना सर्व? चला, डोळे बंद. आजच्या या ध्यान साधनेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज या ध्यान प्रक्रियेमध्ये आपण आपल्या मनातील सर्व गतकाळातील आठवणींना उजाळा देणार आहोत आणि सर्व चांगल्या आठवणी मनात साठवून ठेवणार आहोत व वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपण आज कायमस्वरूपी आपल्या शरीर, मन आणि 7 चक्र औरामधून बाहेर काढणार आहोत. या ध्यान प्रक्रियेला उपस्थित असताना आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. तुमच्या मोबाईलची रिंग असेल, दाराचा आवाज असेल किंवा तुमच्या घरातील सदस्यांचा बोलण्याचा आवाज असेल तर या कोणत्याही गोष्टीचा व्यत्यय तुमच्या या ध्यान साधनेत येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अधिकाधिक चांगल्या अनुभवासाठी आपल्या घरातील एका शांत जागी बसा. आता आपण सुरुवात करूया. डोळे सर्वांचे बंद आणि पूर्ण रिलॅक्स मोड मध्ये बसायचं आहे. सर्वात पहिला आपण मी रेकीची प्रार्थना करते. मी स्वतःची आभारी आहे, ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे.
मी स्वतःची आभारी आहे. ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनुभव करायचा आहे की अनंत स्रोतातून वाहत येणारी रेकीची दिव्य शक्ती ऊर्जा तुमच्या शरीर आणि औरामध्ये प्रवेश करत आहे. अनुभव करायचा आहे की अनंत स्रोतातून वाहत येणारी रेकीची दिव्य शक्तीची ऊर्जा तुमच्या औरा आणि 7 चक्र शरीरामध्ये प्रवेश करत आहे व तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्णपणे व्यापून टाकत आहे. विश्वातून वाहत येणारी दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औराला व्यापून टाकत आहे. आता आपण एका अनोख्या प्रवासाला निघतो आहोत. हा प्रवास आपल्या भूतकाळाचा प्रवास आहे. अगदी आता ह्या क्षणापासून आपल्या जन्माच्या दिवसापर्यंतचा हा प्रवास आपण करणार आहोत. सर्वांनी या प्रवासासाठी तयार व्हायचं आहे. सर्वांनी या प्रवासासाठी तयार व्हायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे आणि अनुभव करायचा आहे येणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकतेने व्यापून टाकत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकतेने व्यापून टाकत आहे. आणि सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीर, मन, 7 चक्र औरामधून, मग ते मानसिक लेवलची असो, भावनिक लेवलची असो किंवा शारीरिक लेवलची असो, आर्थिक लेवलची असो, ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीर आणि मनातून कायमस्वरूपी बाहेर जात आहे. ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीर आणि मनातून कायमस्वरूपी बाहेर जात आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपण एका सुंदर प्रवासाला सुरुवात करतो आहोत. तुम्ही आता जिथे बसलेले आहात तिथून तुम्ही अलगदपणे उठलेले आहात आणि तिथून तुमची पावलं तुमच्या दारापर्यंत जात आहेत. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्या समोर अंथरलेलं आहे. त्या कार्पेटवरून तुमची पावलं चालायला लागलेली आहेत. त्या कार्पेटवरून तुमची पावलं हळूहळू चालायला लागलेली आहेत. जसे तुम्ही तुमच्या घराबाहेर पडलात, एक सुंदर अशी गाडी तुम्हाला घ्यायला आलेली आहे. तुम्ही त्या गाडीमध्ये हलक्या मनाने बसलात. गाडी सुरू झाली तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुंदर अशा रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी भरलेल्या बागा तुम्हाला दिसत आहेत आणि त्या बागा तुम्हाला प्रसन्न करत आहेत. त्या बागा तुम्हाला प्रसन्न करत आहेत. त्या फुलांच्या सुंदर आणि मनमोहक रंगांनी तुमचं मन प्रसन्न झालेलं आहे. त्या फुलांच्या सुंदर आणि मनमोहक रंगांनी तुमचं मन प्रसन्न झालेलं आहे. हळूहळू ती गाडी पुढे जात आहे. पुढे जात आहे. एका मोठ्या भव्य अशा दालनासमोर ती गाडी येऊन थांबलेली आहे. एका मोठ्या भव्य अशा दालनासमोर येऊन ती गाडी थांबलेली आहे. अगदी हळूवार तुम्ही त्या गाडीतून उतरलात. अगदी हळूवार त्या गाडीतून तुम्ही उतरलात. तुम्ही या दालनासमोर उभे राहताच ते दालन तुमच्यासाठी उघडलं गेलं आहे. तुम्ही आतमध्ये प्रवेश केला. आता सुंदर अशा संगमरवरी पांढऱ्या रंगाचे ध्यान मंडप तिथे तुम्हाला दिसतो आहे. तुमच्या दृष्टीस एक सुंदर संगमरवरी पांढरा रंगाचा ध्यान मंडप पडलेला आहे. किती ते मनमोहक दृश्य आणि किती ती शांतता. किती ते मनमोहक दृश्य आणि किती ती शांतता. तुम्ही चौरंगावरती अलगदपणे बसला आहात. तुम्ही त्या चौरंगावर अगदी अलगदपणे बसलेले आहात. ह्याच प्रसन्नतेत, ह्याच आनंदात आता तुम्हाला अगदी ह्या क्षणापासून तुमच्या मागच्या 24 तासाचा काळ आठवायचा आहे. तुमचा मागचा 24 तासाचा काळ आठवायचा आहे. या 24 तासात खूप साऱ्या घटना तुमच्यासोबत घडल्या असतील. त्या तुमच्या चलचित्रासारख्या डोळ्यासमोर आता तुमच्या येतील किंवा अनुभवाच्या रूपात तुमच्या समोर प्रकट होतील.
गेल्या 24 तासातील घटना आठवताना ज्या ज्या चांगल्या घटना आहेत त्या तुम्हाला मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. व गेल्या 24 तासात अशी एखादी घटना घडलेली असेल ज्या घटनेने तुमच्या मनाला खूप दुःख झालेलं आहे, खूप यातना झाली आहे. मग ते कोणाचं बोलणं असो, कोणाचं वागणं असो, ज्याने तुम्हाला त्रास झाला आहे, त्या व्यक्तीला, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्या क्षणांना कितीही द्वेष वाटत असेल तरीही तुम्हाला माफ करायचं आहे. कोणतीही चुकीची भावना त्या व्यक्तीबद्दल ठेवायची नाहीये. अगदी मनापासून त्या व्यक्तीला, त्या घटनेला आपल्याला माफ करायचं आहे. आपल्या मनातून आणि औरामधून या घटनांना बाहेर काढायचं आहे. आपल्या शरीर आणि मनातून या घटनांना बाहेर काढायचं आहे. व कळत नकळत आपण कोणाला दुखावलं असेल, आपल्या शब्दांनी, वागणुकीने, कृतीने अशा सर्व लोकांना आपण आज मनोमन, त्या सर्व लोकांची आपण आज मनोमन माफी मागायची आहे. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत सहजतेने पोहोचणार आहे, कारण आपण एक ब्रह्मांडाचा भाग आहोत आणि ब्रह्मांडामार्फत आपण मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत सहजपणे पोहोचणार आहे. म्हणून कळत नकळत ज्याही लोकांना तुम्ही दुःखी केलेलं आहे, वाणीने, कृतीने, त्या सर्व लोकांची माफी मागायची आहे. बघा, मनावरचा गेल्या 24 तासातील सर्व ताण आता संपलेला आहे. बघा, मनावरचा गेल्या 24 तासातील सर्व ताण आता संपलेला आहे. आता फक्त आणि फक्त मनाच्या कोपऱ्यात सकारात्मक चांगल्या आठवणी साठलेल्या आहेत. मनाच्या सर्व कोपऱ्यात फक्त प्रेम आहे, आनंद आहे आणि चांगुलपणा आहे. आता आपल्याला अजून थोडं मागे जायचं आहे. आता मागच्या 1 महिन्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना आपल्यासोबत घडल्या आहेत त्यांना उजाळा द्यायचा आहे. मागच्या 1 महिन्यात ज्या काही चांगल्या वाईट घटना आपल्यासोबत घडल्या आहेत त्यांना आपल्याला आता उजाळा द्यायचा आहे. ह्या ज्या घटना तुम्हाला, तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या होत्या, ज्याने तुम्हाला खूप आनंद झाला, अशा सर्व घटना तुम्हाला तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. अशा सर्व चांगल्या घटना तुम्हाला तुमच्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. मागच्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला ज्याही लोकांनी त्रास दिला, ज्यांच्यामुळे तुम्हाला दुःख झालं, अशा सर्व लोकांना, त्या सर्व क्षणांना तुम्हाला माफ करायचं आहे. ती व्यक्ती कितीही तिरस्कार करणारी असो, तरीही आपल्याला त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. आणि तुम्ही जर कोणाला दुखावलं असेल तर तुम्हाला त्या व्यक्तींची माफी मागायची आहे. ती माफी त्या व्यक्तींपर्यंत सहजरित्या पोहोचत आहे. आणि आता बघा, मनावरचा 1 महिन्याचा ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. मनावरचा ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण मागच्या 1 वर्षाचा प्रवास करणार आहोत. 1 वर्ष, 365 दिवस. खूप चांगल्या व वाईट घटना आपल्या समोर घडलेल्या असतात. काही घटना मनाला आनंद देणाऱ्या होत्या तर काही खूप दुःख देणाऱ्या होत्या. आनंद देणाऱ्या घटना आपल्याला आपल्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. मग तो आनंद कोणत्याही स्वरूपाचा असो, कोणी आपलं कौतुक केलेलं असेल, कोणी आपल्याशी 2 शब्द प्रेमाने वागलेलं असेल, आपल्या वाढदिवसाचे चांगले क्षण असतील, सर्व चांगले क्षण आपल्याला आपल्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायचे आहेत. आणि ज्या घटना तुम्हाला त्रास देणाऱ्या होत्या, तुमच्या जीवनाची परीक्षा बघणाऱ्या होत्या, अशा असंख्य चांगल्या वाईट घटनांना तुम्ही सामोरे गेलेले होतात, त्या सर्व घटना, त्या सर्व व्यक्तींना, त्या सर्व क्षणांना, त्या परिस्थितीला तुम्हाला आता माफ करायचं आहे. त्या सर्व क्षणांना, परिस्थितीला तुम्हाला आता माफ करायचं आहे.
आता तुमच्या मनावरचा ताण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपण इथून आपल्या बाल्यावस्थेपर्यंत जात आहोत. बाल्यावस्थेत ज्या काही चांगल्या घटना तुमच्यासोबत घडल्या असतील त्या चलचित्रासारख्या तुमच्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत. बघा ते दृश्य, बघा तो काळ, आपण जो काळ जीवनाचा इथे जगलेलो आहोत, आपल्या बाल्यावस्थेतला तो काळ. त्या सर्व चांगल्या घटना आपण आपल्यासोबत मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात साठवायच्या आहेत. चांगल्या घटना आणि वाईट घटनांना हळूच मनातून बाहेर काढायचं आहे. त्या सर्व लोकांना माफ करायचं आहे. आता आपण त्या क्षणात प्रवेश करतो आहोत ज्या क्षणी या भूतलावर आपण पहिला श्वास घेतला. आता आपण त्या क्षणात प्रवेश करतो आहोत ज्या क्षणी आपण या भूतलावर पहिला श्वास घेतला. आपलं ते गोजिरं रूप पाहून आपल्या कुटुंबाला झालेला आनंद, आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभव करायचा आहे. तो क्षण होता परमपिता परमेश्वराने तुम्हाला जीवन नावाची कोरी पाटी तुमच्या हातात देण्याचा. तो क्षण होता त्या आनंदाचा. आज आपल्याला तीच कोरी पाटी घेऊन यायची आहे. बघा, तुमच्या जन्मामुळे तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आठवा. तुमचे आई वडील, तुमचे गुरु, त्या सर्वांचा चेहरा आठवा. तुमचे आई वडील आणि तुमचे गुरु किंवा तुमचं ज्या दैवतावरती श्रद्धा असेल ते दैवत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे. तुमच्याकडे बघून स्मित हास्य करत आहे. तो क्षण आठवा. ती कोरी पाटी घेऊन आता आपल्याला ह्या क्षणात परत यायचं आहे. जीवन जगण्याची संधी, नव्याने जीवन लिहिण्याची ती कोरी पाटी तुम्हाला भूतकाळातून आजच्या या क्षणात परत घेऊन यायची आहे. ती कोरी पाटी स्वतःजवळ अगदी कवटाळा आणि हळूहळू त्या ध्यान केंद्राच्या हॉलमध्ये या, जिथून आपण या ध्यानाला सुरुवात केली होती, त्या संगमरवरी चौरंगावरून. ती कोरी पाटी हृदयाशी अगदी घट्ट पकडून ठेवा. तुमच्या पद्धतीने जीवन जगण्याची मिळालेली कोरी पाटी घट्ट पकडून ठेवा आणि हळूच त्या आसनावरून उठा. त्या पाटीला घेऊन तुम्ही त्या दालनाच्या बाहेर आलेले आहात. ती सुंदर गाडी तुमची वाट बघत आहे. तुम्ही अलगद त्या गाडीत बसलात. तुमचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. पुन्हा त्या सुंदर फुलांच्या बागा, मनमोहक सुगंध तुम्हाला जाणवत आहे. आणि आता जीवन नावाची आनंदी यात्रा सुरू झालेली आहे. आणि आता जीवन नावाची आनंदी यात्रा सुरू झाली आहे. तुम्हाला परमसुखाचा आनंद होत आहे. परम आनंदात तुम्ही प्रवास करत आहात. परम आनंदात तुम्ही प्रवास करत आहात. फक्त आणि फक्त आनंद घेऊन आपण परत येत आहोत. फक्त आणि फक्त आनंद घेऊन आपण परत येत आहोत. अगदी प्रसन्न प्रसन्न प्रसन्न, शांत शांत शांत, आनंद 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 घेऊन आपण परत येत आहोत. प्रसन्नता, शांतता आणि आनंद घेऊन आपण जीवनामध्ये परत येत आहोत. परत आलेलो आहोत. लाल कार्पेट वरून आपण आपल्या घरात प्रवेश केलेला आहे. ज्या रूम मध्ये तुम्ही या ध्यान साधनेला बसलेले होतात तिथे तुम्ही आलेले आहात. नव्या उमेदीने, नव्या ध्येयाने जीवन लिहिण्याची संधी तुमच्या समोर आहे. ह्याच संधीला उराशी बाळगून हळूहळू या ध्यान साधनेतून बाहेर यायचं आहे. आपल्या पूर्ववत अवस्थेत परत यायचं आहे. आपल्या पूर्ववत अवस्थेत परत यायचं आहे. आपल्या पूर्ववत अवस्थेत परत यायचं आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. Slowly come back and open your eyes. हळूहळू डोळे उघडा. झोप आली. रुपाली मॅडम, हळूहळू बाहेर या. थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. एनर्जी बॅलन्स व्हायला हवी म्हणून पाणी पिऊन घ्या.
कोणी अनुभव शेअर करेल का? अनुभव कोणी शेअर करेल? कसं वाटलं आजचं सेशन? बोला. नमस्ते मॅडम. हा अति बोला. उत्कृष्ट झालं. तर हा जीवनामध्ये माणसाला सुख मिळवत असताना हा अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागते. त्यामुळं माणसाच्या मनावर, शरीरावर परिणाम होत असतो. त्या परिणामामुळं माणूस तणावग्रस्त होतो आणि या तणावग्रस्त जीवनातून बाहेर पडायचं असेल तर मेडिटेशन हा एक उत्तम पर्याय आहे आणि तो हो, तुम्ही बरोबर. चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे त्या स्थितीपर्यंत नेण्याचं काम केलं आणि त्यामुळं धन्यवाद. मन हलकं झालं, शरीर हलकं झालं आणि मला तर निद्रायोगच निद्रायोगामध्येच मी होते काही क्षण. थँक्यू. धन्यवाद. अजून कोणी शेअर करेल? ओके, चला पुढे बघूया आपण. ज्या तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिल्या आहेत, 2 ऍक्टिव्हिटी लक्षात आहेत ना तुमच्या? 2 ऍक्टिव्हिटी ज्या तुमचे दुःख लिहायचे आहेत, पाडायचं आहे आणि जाळायचं आहे. हा. दुसरी ऍक्टिव्हिटी तुम्हाला जे हवा आहे त्याची लिस्ट. हा. ती लिस्ट आणि जे अफर्मेशन जे तुम्हाला हवं आहे त्याचं अफर्मेशन लिहायचं आहे आणि खाली येस आय एम कमिटेड टू अचीव्ह ऑल दिस. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे वाक्य हे महत्वाचं आहे सगळं झाल्यानंतर. मला हे काय लिहिता लिहायचं आलं? आहे तुम्हाला. आणि त्यानंतर जी प्रॅक्टिस आहे ही तुम्ही डेली करायची आहे. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. बुवाचं कीर्तन नाही आहे. प्रॅक्टिस करा तेव्हाच रिझल्ट येणार आहे. मी तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणार आहे की तुम्हाला कसं कसं काय करायचं आहे, तुम्हाला जे मिळवायचं आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण ते मिळवण्यासाठी प्रॅक्टिस तुम्हालाच करावी लागणार आहे, हे पहिल्या लक्षात घ्या. आता आपण सगळं निगेटिव्हिटी काढली आजच्या सेशन मध्ये. उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात करणार आहोत. रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, ती कसं काम करते, हे सगळं आपण उद्या बघणार आहोत. उद्या आपण औरा पण घेऊ. तुमच्या सोबत जर कोणी असेल ऑन कॅमेरा तर आपल्याला लाईव्ह प्रॅक्टिकल घ्यायला इझी पडेल. तर शक्यतो कोणीतरी एक पर्सन सोबत ठेवा. ऍटलिस्ट एकाकडे जरी कोणाकडे असेल तरी आपण ते इझिली बघू शकतो. फक्त घरातली कोणीही एक व्यक्ती औरा फील करण्यासाठी, बघण्यासाठी. तर उद्या भेटू आपण 12:30 वाजता नवीन ऊर्जांसह. माझं ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. पुन्हा मॅम? भेटू. धन्यवाद. थँक्यू. मॅम मला काहीतरी सांगायचंय. हा बोला. तुम्ही आजचं जे सेशन आहे ना, अति उत्तम, अति छान आणि अति सुंदरपणे एक्सप्लेन केलं. धन्यवाद. खूप 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 बरं वाटलं. थँक्यू. असं सहसा कोणी करत नाही, कारण की जो तो आपापली ऍडव्हर्टाइजमेंट आणि आपलं हे करत असतो. पण तुम्ही खूप आणि खूप छान हे केलं, असं जाणवलं. आता कंटिन्यू अटेंड करा. अजून तुम्ही नवीन मॅजिक शिकाल. थँक्यू व्हेरी मच. ओके. तुम्ही कुठून आहात? ठाणे. ओके. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.